हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण घरच्या घरी नायलॉन साबुदाणा बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. अगदी तुम्ही छान असा बनवून वर्ष नाही 2 वर्ष साठवून ठेवू शकता आणि कधीही तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवू शकता. एवढा सुंदर होतो, बघू शकता आपण. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. छान असा मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे, स्वच्छ तो निवडून घेतला आहे. त्यानंतर आपण त्याला छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, म्हणजे त्याचं स्टार्च आहे तो निघून जाईल. आणि छान बघा धुवून घ्यायचं आहे, चोळून धुवायचं आहे. खूप छान होतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आहे आणि किती सुंदर बनला जातो. हे बघा, आपण छान असा धुवून घेतला. त्यानंतर फक्त थोडंसं पाणी, मी पाणी दाखवते किती घालायचं आहे आपण साबुदाणा भिजवताना. बघू शकता आपण. हे बघा, थोडंसं अगदी वरती साबुदाणा घालायचा आहे, पाणी घालायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे फक्त एवढंच पाणी आपण एक्स्ट्रा घालायचं आहे. सकाळी बघू शकता छान असा आपला साबुदाणा फुलला आहे बघा. तो पूर्ण सुट्टा करून घ्यायचा. आपण ह्या साधा जो खिचडी बनवतो त्या साबुदाण्यापासून नायलॉन साबुदाणा बघत आहोत मैत्रिणींनो. त्यामुळं खूपच सुंदर रेसिपी आहे आणि तुम्ही कधीही अशा प्रकारे तुम्ही नायलॉन साबुदाणा बनवून ठेवून कधीही तळून खाऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे मी सुट्टा करून घेतला. त्यामध्ये मी मीठ मिक्स केलं आहे बघा. त्यानंतर कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्याच्यावर चाळणी ठेवली आहे. आणि असं लांब लांब त्याचे दाणे आहेत ते अशा प्रकारे टाकायचे आहेत. जास्त वेळ अजिबात लागत नाही, फक्त 2 मिनटं. आणि तुम्हाला ते जर लक्षात येत नसेल तर तुम्हाला तो साबुदाणा आहे तो पूर्ण ट्रान्सपरंट दिसेल बघा तुम्हाला. ते होईपर्यंतच आपल्याला छान असं उकडून घ्यायचं आहे बघा. म्हणजे साबुदाण्याला बघू शकता आपण अशा प्रकारे पसरून लांब पसरून ठेवायचं, जवळजवळ पसरवायचं नाही. मी फक्त 2 मिनटासाठी त्याला झाकण ठेवलं होतं. 2 मिनटानंतर बघू शकता आपण झाकण काढलं आहे मी. आणि हे बघा, आपला साबुदाणा आहे तो ट्रान्सपरंट झाला आहे बघा. त्यानंतर मी ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि ही जी चाळणी आहे ती आपण ताटामध्ये ठेवणार आहोत. म्हणजे जो साबुदाणा आहे तो एकदम बघा पूर्ण ट्रान्सपरंट झाला आहे. तो अशा प्रकारे सुट्टा होतो, चिकटत नाही. हे बघा, अशा प्रकारे छान असं आपण पाण्यामध्ये तो हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो पूर्ण सुट्टा होईल. गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे नंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये तो काढून घेणार आहोत, म्हणजे आपला साबुदाणा चिकट होणार नाही. मी परत तुम्हाला दुसऱ्यांदा दाखवते बघा. असं एकदम सुट्टा ठेवायचा आहे, जवळ टाकायचं नाही साबुदाणा टाकताना, म्हणजे ते चिकटणार नाही एकमेकांना आणि छान असा तो शिजल्या जाईल. अगदी खूप छान प्रोसेस आहे मैत्रिणींनो. चॅनलला आपण अजूनही माझ्या सबस्क्राईब केलं नसेल, व्हिजिट दिली नसेल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून पाहताय ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे मला तुमचे आभार मानण्यास सोपे जाईल. हे बघा, आपण पुन्हा दुसऱ्यांदा करून घेतलं बघा. असा पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि तो सुट्टा करून घ्यायचा आहे बघा. म्हणजे पाण्यामध्ये तो थंड झाला की पूर्ण त्याचे दाणे आहेत ते सुट्टे होतात. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो करून बघा, खूप सुंदर होतो. मी एकाच वाटीचा केला, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर एका वाटीचा बनवा आणि छान झाला तर. हे बघा, मी पूर्ण सगळा पाण्यामध्ये टाकला आहे, म्हणजे तो आपला आहे तो सुट्टा होतो. त्यानंतर मी चाळणीमध्ये निथळायसाठी काढला आहे बघा. पूर्ण आपण निथळून घेणार आहोत आणि निथळून घेतल्यानंतर पाणी त्याचं पूर्ण निथळलं की आपण तो सुकायला घालणार आहे. ती पण मी सांगते आहे पुढे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. निथळून घेणार आहोत आपण अशा प्रकारे चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. त्यामध्ये पाणी ठेवायचं नाही, नाही तर तो चिकटेल. आणि महत्त्वाची टिप बघा, हा साबुदाणा सुकवताना तुम्ही पॉलिथिनचा पेपरचाच वापर करायचा आहे, नाहीतर साबुदाणा तुम्ही जर कपड्यावर टाकला तर तो चिकटू शकतो. हे बघा, अशा प्रकारे सुट्टा लांब टाकायचा आहे, जवळ टाकायचा नाही. पूर्ण 1 दिवस तो सुकवायचा आणि नंतर रात्री आपण तो
हाताने सहजरित्या निघतो, कारण आपण पॉलिथिनच्या पेपरवर तो सुकवणार आहोत, त्यामुळं तो छान निघतो. तुम्ही जर साडीवर किंवा कपड्यावर टाकला तर तो चिकटून बसेल. ही महत्त्वाची टिप्स आहे मैत्रिणींनो, ती लक्षात ठेवा. आणि छान असा घरामध्ये तुम्ही वाळवला, तुमच्याकडे जर सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये पण घातला तरी चालेल. पण मी जेव्हा शिजवलं तेव्हा खूप ऊन होतं, मग मी घरामध्येच सुकवलं आणि नंतर मी एक पूर्ण दिवस त्या साबुदाणा आहे तो उन्हामध्ये सुकवला आहे. अगोदर मी घरातच सुकवला. तुम्हाला जर लवकर झालं शक्य तर तुम्ही सकाळी सकाळी उन्हामध्येच ही सुकवण्याची प्रक्रिया केली तरी पण चालेल. हे बघा छान असं बघा आपण असा सुट्टा सुट्टा करून घातला आहे पॉलिथिनच्या पेपरवर. त्यानंतर बघू शकता वाळल्यानंतर सुकल्यानंतर हे बघा असा पूर्ण सुट्टा झाला आहे. आणि बघा किती ट्रान्सपरंट दिसत आहे आपला नायलॉनचा साबुदाणा तयार झाला आहे. चला तर मग आपण तुम्हाला तळून दाखवते किती छान फुलतो. अगदी तुम्ही बाजारातला काय म्हणता त्यापेक्षा छान फुलतो आणि पांढरा शुभ्र होतो. हे बघा किती छान फुलला आहे, पूर्ण त्याचे दाणे फुटत आहेत बघा. अशा प्रकारे तुम्ही पूर्ण आधी तेल आहे ते पूर्ण गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर छान असं ते तळून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. हे बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा आपला नायलॉनचा चिवडा म्हणजे साबुदाण्याची रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला रेसिपी जरी आवडली तरी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि व्हिडिओ पाहताना तुम्ही लाईक करायला विसरता. तुमचं लाईक, एक कमेंट आणि शेअर खूप महत्त्वाची आहे आमच्यासाठी मैत्रिणींनो. खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून, मोटिवेशन मिळतं. हे बघा किती छान फुलला आहे बघा. मी दुसऱ्यांदा पुन्हा तुम्हाला दाखवते. बघा बघू शकता आपण किती छान असा फुलतो आहे, पूर्ण त्याचे दाणे फुटत आहेत बघा. बाजारातला काय म्हणतात त्यापेक्षा छान असा आपला साबुदाणा नायलॉनचा तयार झाला आहे. चला तर मग अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसं झाला तुमचा नायलॉनचा साबुदाणा किंवा चिवडा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूपच सुंदर आणि युनिक रेसिपी आहे. तुम्ही कधी बनवला नसेल तर अशा प्रकारे अवश्य बनवून ठेवा. नायलॉनचा साबुदाणा तुम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष छान असा सुकवून स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा उपवास असेल तेव्हा अशा प्रकारे तुम्ही तळून खाऊ शकता. हे बघा किती सुंदर पांढरा शुभ्र असा आपला नायलॉनचा साबुदाण्याचा चिवडा तयार झाला आहे. त्यामध्ये मी शेंगदाणे तळून घातले आहे आणि जो बटाट्याचा किस आहे तो पण तळून घातला आहे. मीठ आपण ते उकडायच्या अगोदरच लावलं होतं, त्यामुळे मीठ लावायची काहीही आवश्यकता नाही पडत. बघा किती सुंदर झाला आहे आपला नायलॉनचा साबुदाण्याचा चिवडा. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या छान व्हिडिओमध्ये. बाय.